आमच्या आमदार आदरणीय मनीषा कायंदेजींनी जी भूमिका मांडलेली आहे की कबुतरांपासून आपल्याला होणारा त्रास, वेगवेगळे आजार, इकोलाय बॅक्टेरिया पासून तर तुमच्या लंग्स चोकअप होण्यापासून तुमच्या जे ड्रॉपलेट्स त्याच्यामुळे होतात, त्याच्यामुळे कदाचित मेनिंजायटिस सारखे आजारही होतात. आता मध्येच आपण सफर झालेलो होतो करोना सारख्या भयंकर आजाराने, आणि करोना सारखा आजार हा शेवटी लंग्सशी निगडीत आहे. आणि कबुतरांच्या ड्रॉपिंगमुळे लंग्सवर जो परिणाम होतो, श्वसनावर जो परिणाम होतो, श्वसनाच्या सगळे जे अवयव आहेत त्याच्यावर परिणाम होतो. आणि या सगळ्याच्या गोष्टीचा अभ्यास करून त्यांनी हे सांगितलेलं की कबुतरांचा जो वाढता वावर आपण शहराच्या मध्यभागी किंवा जिथे जिथे लोकवस्ती आहे तिकडे आपण करतो, तर त्याच्यामुळे त्रास हा होतोच आहे. आणि याच्यावर संशोधनही झालेलं आहे. आणि हा जो त्रास आहे, हा त्रास कोणत्याही परिस्थितीत कमी झाला पाहिजे. त्याच्यासाठी आपण एका बाजूला असं म्हणत नाही की कबुतरांना आपण तिथे ठेवायचं नाही किंवा कबुतर मारून टाकायची किंवा कबुतर दुसरीकडे न्यायची. प्राणी मात्रावर दया करणं हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे.